So therefore the purpose of this session is to promote innovation and research, inspire students to explore novel ideas and technology advancements. Then next, encourage interdisciplinary collaboration. So interdisciplinary and as well as multidisciplinary collaboration, both. Now everybody is clear with what is meaning of interdisciplinary and multidisciplinary. मल्टी म्हणजे कॉलेज मधल्या कॉलेजमध्ये तुम्ही हे करताय, इवन एखाद्या प्रोजेक्टला तुम्ही एखादा डिग्रीचा स्टुडंट पण कोलॅबोरेट करताय, याचा अर्थ इवन दो आवर वन कॅम्पस टू कॉलेजेस आर देयर, बट आयडियली degree is different college from diploma. Therefore you can collaborate with one of the student as a student mentor किंवा एक part म्हणून घेऊ शकता. So that is called as the multidisciplinary. So encourage interdisciplinary and multidisciplinary collaboration, foster teamwork and problem solving. And as I told, with respect to your example only, I told that when you collaborate with EMTC student or CSC students, your competency level in doing the programming in the Arduino is also going to be increased. So align projects with SDG, SIH theme and TRL. So these things are might be new for you. What is the SDG? SDG, Sustainable Development Goals. Have you heard this word? Sustainable Development Goals ऐकलेत का? US ने 2015 साली 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ठेवलेले आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काम करायचंय. ते 17 गोल्स काय आहेत तर पहिला एक आहे तर नो पॉवर्टी, गरिबी जायला पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक एन्व्हायरमेंटल सोल्युशन काढा, सस्टेनेबिलिटी ठेवा, असे 17 प्रकारचे गोल आहेत. आणि त्या गोलच्या अंडर काय काय येते ते डिसाइड झालेलं आहे. त्यामुळं when you are able, you might have observed that various competitions when you are participating, what is the first question? What is the first question of the examiner in any competition? What is uniqueness of your project? पहिला प्रश्न असतो का? मग what is your uniqueness? How will you link that? म्हणजे असं आहे का की तुम्ही पहिला शोध लावलाय आणि जगात हे नाहीच आहे, असं आहे का? नाही. म्हणजेच तुम्ही काय करताय, when you are doing, even I have completed my PhD, मी PhD मध्ये नवीन शोध लावलाय का काय? नाही लावले. आणि जेव्हा तुम्ही एखादा नवीन शोध लावतो तेव्हा काय झाला, फंडामेंटल रिसर्च झाला. जे फिजिशियन म्हणजे फिजिक्स वाले, केमिस्ट्री वाले, मॅथमॅटिक्सचा एखादा नवीन फॉर्म्युला डेव्हलप करताय, तो तुमचा झाला फंडामेंटल रिसर्च झाला. पण बाकीचे सगळे जे आम्ही PhD करतोय आपण ते काय कसे करतो, कुणीतरी एक काहीतरी डेटा ऑलरेडी सम फाइंडिंग्स आर देयर अँड व्हॉट इज द गॅप इन दॅट फाइंडिंग, त्या गॅपला मी माझा प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणून घेते आणि त्याच्या कामात जे काय राहिलेलं आहे ते मी त्याला अजून सुपेरियर आणायचा प्रयत्न करतो. आता तुम्ही जर प्रोडक्ट डेव्हलपमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जात असेल तर तुमचा प्रोजेक्ट सिलेक्शनचा तुमचा रोल काय असायला पाहिजे? What is your target? आता बघा, existing product. Last so many years, Lay's was there in the picture. Lay's. त्या Lay'ला आपण काय करत होतो? 10 रुपये पाकिट होतं Lay's. 50 ग्रॅम वगैरे काहीतरी असं. लोक becomes addicted of that Lay's. मग ते Lay's झाल्यानंतर मार्केट एकदा सेट झालं की पर्सनने काय चालू केलं? 50 ग्रॅमच्या ऐवजी 10 रुपयाच कॉस्ट ठेवली, 40 ग्रॅम कंटेंट केलं त्याच्यात. आता 10 रुपयाला 20 ग्रॅमच कंटेंट केलं आणि 50 ग्रॅम कंटेंट पाहिजे असेल तर 25 रुपयाला केलं प्लेनचं पाकिट. कारण दे आर सेट नाउ इन द बिझनेस. आणि मग याला काय केलेलं आहे, दुसऱ्या 1000 कंपन्या आलेल्या आहेत, त्यांनी वेगवेगळ्या नावाने ती लेज चालू केली. म्हणजेच तुम्ही काय करता, एकदा तुमचं एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये येण्यासाठी झालं, आयदर व्हेनेवर यू आर डुईंग रिसर्च, that means either you are reducing the cost of that, you are increasing the quality of the product, you are increasing efficiency of the product, you are decreasing the size of the product, compatibility, compactness. म्हणजे मला मोबाईल कॅरी करायचा आहे, मोबाईल मला असा पाहिजे की माझं वजन, आता मी माझा लॅपटॉप घेताना माझा जुना डेलचा लॅपटॉप होता
मी PhDच्या कामाला जायचे त्यावेळी एवढं फिरावं लागायचं, खांद्यावर ओझं घेऊन खांदे दुखायला. त्यामुळे माझं एकच कन्स्ट्रेंट आहे, प्रोसेसर शुड बी हाय अँड वेट शुड बी लेस दॅन 1 kg. दॅट इज कस्टमर्स डिमांड. प्रत्येकाचं कन्स्ट्रेंट वेगळं आहे, माझा तो कन्स्ट्रेंट आहे. त्या कन्स्ट्रेंट मला प्रोडक्ट पाहिजे होतं ज्याचा प्रोसेसर पण फास्ट असायला पाहिजे. म्हणजेच तुम्ही प्रत्येक वेळी रिसर्च करता म्हणजे काय करता, एक्झिस्टिंग थिंग आहेतच, एक्झिस्टिंग थिंग आहेतच. दरवर्षी मोबाईलचं नवीन व्हर्जन येते. व्हॉट दे आर डुईंग, इवन दो सॅमसंगचं प्रत्येक वर्षी S23, 24, 25 प्रत्येक व्हर्जनला, म्हणजे अख्खा प्रोडक्ट, मग प्रोडक्टचा बेस बदलतोय का, बेस तोच राहतोय. निम्मे नाही 70% फीचर, 70-80% फीचर्स तेच राहते. 10-20% मॉडिफिकेशन केले, 10-20% मॉडिफिकेशन केले. 10% जरी मॉडिफिकेशन झालं तरी नाव व्हर्जनचं काय आलं वेगळं आलं. S25 आलं, 10% व्हेरिएशन केलं. म्हणजेच कुठलाही पर्सन रिसर्च करतो याचा अर्थ एक्झॅक्टली तो काय करतो, ही इज नॉट डुईंग सम एक्स्ट्रॉर्डनरी. व्हॉट एव्हर एक्झिस्टिंग थिंग्स आर देअर, त्याची मेथडॉलॉजी बदलताय का तुम्ही, त्या मेथडॉलॉजी मधनं अजून काय चांगला आउटपुट करताय का. एखादी मोटर मशीन दिली तर आयदर यू आर एबल टू इम्प्रूव्ह इट्स इफिशियन्सी, आयदर यू आर एबल टू रिड्यूस इट्स साइज, आयदर यू आर एबल टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ द डिव्हाइस. Are you going to change the packaging of the device so that it should be very handy, flexible? असं करताय का. हे जरी केलं, that is also one of the innovation. म्हणजे तुम्ही प्रोजेक्टला एक्झॅक्टली यापैकी कुठलीही गोष्ट केली, एक्झिस्टिंग थिंग मार्केटमध्ये आहे. पॉवर बँक आहे माझी मोबाईलची, पॉवर बँकची किंमत 5000 होती, ती जर तुम्ही 3000 पर्यंत आणली तर दॅट इज युनिकनेस ऑफ युअर प्रोजेक्ट. आता ईव्हीच्या बॅटऱ्या होत्या, ईव्हीच्या बॅटरीची साईज पहिला जुना लीड ऍसिड होता, असे बॅटरी हेवी असायचे. त्या हेवी झाल्या की वजन गाडीचं वाढलं, गाडीचं वजन वाढलं की काय झालं रे, मोटर जास्त झालं, मोटरचा साईज वाढवावा लागला, वेट हेवीनेस झालं. मोटरचा साईज का वाढवावा लागेल, तेवढ्या वजनाला तुम्हाला तेवढा टॉर्क मिळाला पाहिजे, म्हणजे तुम्हाला मोटरची कपॅसिटी वाढवावी लागेल. आणि हे सगळं वाढत गेलं की अल्टिमेटली your cost of the motor is going, cost of the EV is going to increase. म्हणजे ह्याच्यावर रिसर्च करते म्हणजे काय करतोय आपण की मी बॅटरीचा साईज रिड्यूस करू शकते का, बॅटरीचा म्हणजे तेवढंच आउटपुट देऊन साईज मी बॅटरीचा रिड्यूस करू शकते का. तो साईज रिड्यूस झाला तर वजन कमी झालं, मोटर कमी झाली. मग एका गोष्टीचा इम्पॅक्ट किती गोष्टीवर पडला, 7-8 गोष्टीवर पडला आणि तुमच्या ओव्हरऑल कॉस्टमध्ये मेजर डिफरन्स झाला. म्हणजे that should be your approach while dealing with any of the problem. म्हणून आपण काय म्हणतोय, आणि हे सगळं करताना प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे whether the existing thing can you able to do in the innovative way, हे तुमचा पर्पज असायला पाहिजे. ते SDG चे जे गोल आहेत ना 17 मी सांगितले ते आहेतच पुढं, त्या प्रत्येक 17 गोलच्या अंडर तुमचा टॉपिक सिलेक्शन असायला पाहिजे. आणि नॉट नेसेसरी, आता मी जर एक प्रोजेक्ट सिलेक्ट केला तर तो SDGच्या 2-3 ला पण म्हणजे लिंक होऊ शकतो. दुसरा आहे SIH स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन, बिकॉज नाउडेज व्हॉट वी आर डुईंग इन आवर डिपार्टमेंट, SIH प्रॉब्लेम स्टेटमेंट दे आर गिव्हिंग ॲट द स्टार्ट. कंपनीला जे रिअल टाइम मध्ये प्रॉब्लेम फेस होतात त्याचे त्यांनी असे स्टेटमेंट दिलेले असतात. त्या स्टेटमेंटच्या अंडर तुम्ही प्रोजेक्टचे टायटल घ्या, म्हणजेच तुम्ही काय करताय, इन टर्न यू आर सॉल्विंग द रिअल टाइम प्रॉब्लेम. तिसरा आहे TRL टेक्नॉलॉजिकल रेडीनेस लेवल. इफ यू आर गोइंग फॉर द प्रोडक्शन और युअर ओन बिझनेस स्टार्टअप, इन दॅट केस बघा मी काय म्हणते, इन दॅट केस यू हॅव क्वालिटी स्टँडर्ड ऑफ युअर प्रोडक्ट, your project in such a way that it should sustain in the market. म्हणजे कसं मी सांगते, सगळा प्रोजेक्ट ओके चालू आहे, सरांना दाखवून पण झाला, मिसाळ सरांना पण दाखवून झाला, एक्सटर्नल आला की लाईट लागत असं होतं बऱ्याच वेळा. का होतं ते, कारण तुमचं सोल्डरिंग वगैरे एवढं पॉवरफुल नाहीये. मार्केटमध्ये मी ऑनलाईन परचेस करते एखादी गोष्ट, ट्रॅव्हलिंग मध्ये किती काय काय होतं. मग तुमची जर एवढ्या हलण्याने वायर निघून तुमचा बल लागत नसेल तर काय उपयोग आहे त्याचा.
म्हणजे मला काय करायला पाहिजे, टेक्नॉलॉजी रेडीनेस लेवल, म्हणजे तो असा सगळ्या सिच्युएशनला फ्लेक्झिबल आणि रफ अँड टफ रगड पाहिजे एकदम. मग आणि मी काय करते, परत त्याचं पॅकिंग वगैरे असं करते की ते खरंच एक प्रोडक्ट असं विकत घेतल्यासारखं अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे. हे माझं टार्गेट आहे. त्यामुळं त्याला मी काय म्हणते, टेक्नॉलॉजिकल रेडीनेस लेवल, म्हणजे त्याची टेक्नॉलॉजी कितपर्यंत रेडी आहे की जी मार्केटमध्ये मी प्रोडक्ट म्हणून काढेन आणि स्वतःचा स्टार्टअप चालू करेन. त्याचे व्हॉट आर TRL ते आहेत. गाईड टुवर्ड्स इम्पॅक्टफुल आउटकम, म्हणजे व्हॉट आउटकम यू आर अचिव्हिंग. ह्या सगळ्या जे लर्निंग होते, जे टीम वर्क होते, त्याच्यातून तुमचं काय होतं, सिलेक्टिंग प्रोजेक्ट टॉपिक्स विथ पोटेन्शियल ऑफ प्रोडक्ट डेव्हलपमेंट पेटंट. म्हणजे काय होतं, हे जर तुमचं युनिकनेस झाला, जसं मी मगाशी म्हणलं, कॉस्ट रिड्यूस झाली, साईज रिड्यूस झाली, इफिशियन्सी वाढली, कॉम्पॅक्ट झालं, ह्यातलं काही जरी केलं तरी ते काय झालं, तुमचं इनोव्हेटिव्ह झालं आणि यू कॅन फाईल द पेटंट फॉर द सेम. पुढचं काय, प्रोव्हाइड मेंटरशिप, ऑफर एक्सपर्ट गायडन्स टू इन्शुअर हाय क्वालिटी प्रोजेक्ट एक्झिक्युशन अँड impactful results. So what is meaning of multidisciplinary research? Already we have discussed that. Why it matters, enhance creativity, bridge academia industry gap and address the real world challenges. म्हणून आपण कशाशी लिंक करणार आहे आपला प्रोजेक्ट. तुम्ही हे बघा, डिप्लोमाच्या मुलांनी जर SIL च्या स्टेटमेंटला तुमचा प्रोजेक्ट जर लिंक केला, म्हणजे सुरुवातच प्रोजेक्टची एक्सप्लेनेशनची कॉम्पिटिशन मध्ये ती करायची की माझा व्हॉट इज युनिकनेस ऑफ माय प्रोजेक्ट, तर आय एम गोइंग टू सॉल्व SDGs दिस 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 दिस. कुठल्याशी मॅप करते मी SDGच्या गोलशी, कारण हा US ने एक पूर्ण वर्ल्ड साठी एक स्टँडर्ड दिलेला आहे, UN15 म्हणून आहे. त्याच्या सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट गोल्स दिलेले. मग त्या गोलला म्हणजे तुम्ही काय करताय, रिअल वर्ल्डचे प्रॉब्लेम सॉल्व करायला जाता. दॅट इज युनिकनेस ऑफ युअर प्रोजेक्ट. दुसरं काय करताय, SIL ची एखादी थीम घेतली तर SIL ची थीम कुणाशी लिंक आहे, इंडस्ट्रीशी लिंक. म्हणजे तुम्ही रिअल टाइम मधला इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम सॉल्व. म्हणजे आता ज्यांचे प्रोजेक्ट एंड फेजला आहेत त्यांनी ह्यात बसवायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तुमचा युनिकनेस तुम्ही समोरच्याला कन्व्हिन्स करू शकता. क्लिअर आहे. पुढं फ्युचर ट्रेंड्स इन इंजिनिअरिंग रिसर्च अँड इनोव्हेशन. तर काय, AI, मशीन लर्निंग, सस्टेनेबल ग्रीन टेक्नॉलॉजीज, इंडस्ट्री 4.0, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, हे ब्रॉड थीम आहे. म्हणजे ह्या ब्रॉड थीमच्या अंडर तुम्ही काय करताय, सिलेक्शन करताय फ्युचर ट्रेंड्सला. So important multidisciplinary research projects, collaboration, innovation, problem solving, industry demand and research impact. Already आपण ते मगाशीच डिटेल मध्ये बघितलं. How to start a multidisciplinary research or project? What आता करायचंय हे सगळं कळलंय. कशा स्टेप्स तुम्ही फॉलो करायच्या, आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. फ्रॉम युअर यू विल आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. कुठला प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचा, एक तर थीम तुम्हाला सांगितली, SIH वर डायरेक्ट स्टेटमेंट असतात. ते स्टेटमेंट घ्यायचे आणि त्या स्टेटमेंटच्या अंडर त्याला अलाइन टॉपिक शोधायचे. आता टॉपिक शोधायला जर तुमच्या नियर बाय एरियामध्ये तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, शेतकऱ्यांचे काय प्रॉब्लेम आहेत का, लोकल एरियामध्ये काय प्रॉब्लेम आहेत का. आता सिंपल एक परवा दिवशीच म्हणजे ऍक्च्युली मी ते परचेस केलं, चपातीला तेल जास्त लागते, चमच्याने टाकल्यानंतर ते तेल कमी व्हायचं असेल, कमी करायचं असेल, त्याला एक ब्रश डेव्हलप केलाय. त्या ब्रशची टोकं एकदम फ्लेक्झिबल ठेवली आहे, मी कशी फोल्ड केलं तरी हे होते. दॅट इज पेटेंट. म्हणजे ते एक ब्रश घेतलाय आणि त्याने नुसतं तेल लावायचं, जेणेकरून ते सगळीकडे लागायला पाहिजे, पण त्याच्या ज्या वायर्स मी चूज केलेल्या आहेत ते एवढ्या फ्लेक्झिबल आहेत की म्हणजे गरम ह्यानी त्या वायरला काय व्हायला नाही पाहिजे. थोडक्यात हे सुद्धा पेटेंट आहे. म्हणजे तुम्ही रिअल मधले तुमची येणाऱ्या प्रॉब्लेमला कसं टॅकल करताय. त्याच्या पुढचं मी सांगते, केकचं कटिंग करायचं, युनिफॉर्म कटिंग करायचं. एका पर्सननी काय केलेलं होतं, केक आपण चाकूने जे कट करतो त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं होतं, असं वरती एक हँडल धरलेलं आहे, त्याला खालना आडवा चाकू लावलेला.
आणि तो हँडल असा धरून फिरवतो, सगळ्या केकची इक्वल स्लाइस होते आणि एका शॉट मध्ये अख्ख्या केकची स्लाइस होते. म्हणजे ही सुद्धा पेटंटच आहे. अशा सिंपल गोष्टी सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता. आता याच्यात तुम्ही म्हणजे प्रोडक्ट किंवा या पॉइंट ऑफ व्ह्यूने करू शकताय. आणि अशी जर इनोव्हेटिव्ह आयडिया असेल तर मल्टीडिसिप्लिनरी प्रोजेक्टचा हाच बेनिफिट आहे की सगळं त्यात इलेक्ट्रिकल कंटेंट आला म्हणजेच इलेक्ट्रिकल इंजिनियरचा प्रोजेक्ट होतो असं काय नाही. आता कदाचित माझ्या आधीच्या सेशनमध्ये मी ते एक्झाम्पल दिलं असेल जर तुम्ही अटेंड केलं असेल. मी एक एक्झाम्पल दिलं होतं पेपर रिसायकलिंग मशीनचं, होतं का ते तुम्ही? ते पेपर रिसायकलिंग मशीनचं एक्झाम्पल दिलं तर इलेक्ट्रिकल पार्ट अगदी निग्लिजिबल होता, मेकॅनिकल पार्ट जास्त होता. पण तुम्ही काय करताय, त्याला एखादा प्रॉब्लेम सॉल्विंग कडे जाताय ना, देन दॅट प्रोजेक्ट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ इनोव्हेटिव्ह. त्याच्यानंतर आणि आता हाफ आयडेंटिफाय प्रॉब्लेम कसं करायचं. आता तुम्ही डिग्रीला जाणार आहे मोस्ट ऑफ द ह्याच्यात. तुमचा रोल काय आहे? डू यू हॅव रिसर्च गेट अकाउंट? लिहून घ्या ना. रिसर्च गेटवर प्रत्येकाचा अकाउंट असायला पाहिजे. याचा बेनिफिट काय आहे? याचा बेनिफिट काय सांगते मी. माझ्या पीएचडीच्या प्रोजेक्टच्या वेळी 1 वर्ष पूर्ण स्टक झाले होते. कसा तो पुढचं मला समजत नव्हतं. शेवटी ज्या माणसाचा पेपर मी सर्च करत होते त्या रिसर्च गेटवरनं मी त्यांना रिक्वेस्ट पाठवली की असं मी स्टक झालेली आहे तर मी पुढे कसं जाऊ. त्यांचा मला डायरेक्ट मेल आला आणि त्यांचं जे एक्झिस्टिंग काम आहे ना त्याच्या सगळ्या फाईल त्यांनी मला पाठवली. म्हणजे अशी पण कम्युनिटी आहे की आपला एरिया अजून पुढे एक्सटेंड व्हावा त्याच्यासाठी हेल्प करणार आहे. याचं पुढचं एक्झाम्पल आता माझी डीईची जी बॅच आहे ना त्यांना सब्जेक्ट आहे वेस्ट सेग्रिगेशन अँड वेस्ट टू एनर्जी. वेस्ट सेग्रिगेशन मध्ये त्यांनी काय करायला चालू केलेलं आहे की वेस्ट टाकतोय आणि ते वेस्ट सेग्रिगेट करायचे. कशात करायचे? ओला कचरा, सुका कचरा. ते पण त्यांनी सर्वो मोटर आणि डीसी मोटर वापरलेली आहे. असे एक डिस्क आहे, त्या डिस्कवर 3 भांडी ठेवलेली. ते डिस्क फिरणार, वर एक मोठं भांड आहे त्याच्यात मी मेन कचरा टाकते. त्याच्यात सेन्सर आहे, त्याच्यावरनं मला कळतं की ओला आहे का सुका आहे. पण ओला असेल तर तो ऑटोमॅटिकली ओल्याच्या भांड्यात पडायला पाहिजे. पण ओला कचऱ्याचं भांड माझं कुठं त्या डिस्कवर कुठं पण आहे. मग मी काय करणार आहे, याचा सिग्नल त्याला जायला पाहिजे. आरडीओ थ्रूचा तो रोटेट होणार. ज्यावेळी याचं आणि याचा अँगल एक्झॅक्ट मॅच होईल त्यावेळी काय होणार आहे, माझं वरचा बॉक्सचं फ्लिप ओपन होणार आहे आणि तो ओला कचरा आत पडणार. आता दुसरा जो प्रोजेक्ट होता तो आहे वेस्ट टू एनर्जी. त्यांनी काय केलेलं आहे, मेसचं वेस्ट जे आहे ना त्या मेसच्या वेस्टपासून एनर्जी तयार करायची, बॅटरी चार्जिंग करायची वगैरे असं केलेलं आहे. मग ती सुरुवात कशी करायची, कारण त्याच्यात मोस्ट ऑफ द थिंग्स इन्व्हॉल्व्ड आर केमिस्ट्री आणि फार्मसी. आवर स्टुडंट्स गेट स्टक. माझा पण तो एरिया नाही. आय ऑल्सो गेट स्टक. आम्ही पेपर जे रिसर्च पेपर ज्याचे वाचले होते त्या माणसाला की तो इंडियन निघाला, त्याला आम्ही मेसेज केला की ही इज रेडी टू हेल्प. ही हॅज शेअर्ड हिज नंबर. वी हॅव झूम मीटिंग वी हॅव टेकन. मग त्यांनी काय केलेलं आहे काय नाही हे त्यांनी मला सांगितलं. मग आम्हाला थोडं बॅकग्राऊंड समजलं, मग आमचं काम पुढे सुरू. म्हणून रिसर्च गेटवर अकाउंट असायला पाहिजे. रिसर्च गेटवर अकाउंट असायला पाहिजे. पुढचं जिथं तुम्हाला रिसर्च पेपर मिळतात, गुगल स्कॉलर, तिथं नुसते शब्द जरी टाकले ना. आता समजा तुम्ही सोलरवर काम करताय, कारण आता किंवा ह्याचं एक्झाम्पल घेते, सायकल काय म्हणताय, इलेक्ट्रिक सायकल. असा जर नुसता शब्द टाकला, इलेक्ट्रिक सायकलचे 100 पेपर येतात आणि त्या 100 पेपर समजा पहिला पेपर आहे त्याच्या बाजूला लिंक असते. जे पेपर तुम्ही गुगलला टाकल्यानंतर ओपन होत नाही कारण त्याला पेमेंट लागते, ते सुद्धा त्या रिसर्च गेटमधून ओपन.
गुगल स्कॉलरमध्ये ओपन होतात. काही गुगल स्कॉलरमध्ये ओपन होतात, काही रिसर्चगेटमध्ये ओपन होतात. त्यामुळे तुम्हाला तिथलं सगळं बॅकग्राऊंड समजतं, पेपर डिटेल. कारण जेव्हा पेड पेपर असतो त्यावेळी काय ॲब्स्ट्रॅक्ट वाचून काय कळत नाही, त्याचं डायग्रॅम वगैरे काहीच नसतं. मग अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता, रिसर्च स्कॉलरला जायचं आणि रिसर्च गेटला जायचं आणि गुगल स्कॉलरला जायचं. तिथं भरपूर पेपर मिळतात. त्याच्यात डाव्या साईडला हे दाखवलेलं असतं, असेल मी तुम्हाला एंडला दाखवलं. त्याच्या बाजूला हे दाखवलेलं असतं, सर्च सिन्स 24, सिन्स 22 और कस्टमाइज डेट. तुम्हाला रिसेंट पेपर पाहिजे असेल तर सर्च फ्रॉम 23 ओनली असं म्हणायचं. ते एकदम लेटेस्ट पेपर असतं. मग असे पेपर जे जे त्यातले फ्री आहेत ते करायचे. त्याच्यावरनं एक 5-6 पेपर बघितले तर त्याचे अल्गोरिदम सगळं दिसतं. फ्लो चार्ट दिसतोय, ब्लॉक डायग्राम दिसतोय, काय लॉजिक वापरलंय ते दिसतंय. हे सगळं तिथं कळतं. मी तुम्हाला लास्टला मला आठवण करा ते दाखवलं. मग पहिलं काय, आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. मला ह्या एरियात काम करायचं हे कळलं. मी जस्ट सोलर आणि काय त्याचं किंवा सोलर व्हेकल टाकतो. सोलर व्हेकलचे येतात. मग 5-6 पेपर वाचले की मला कळते सोलरवर असं पण काम होते, असं पण काम होते, असं पण काम होते. 3 पेपरला मी कंबाईन करून माझं स्वतःचं काय काम केलं तर दॅट इज अगेन इनोव्हेशन. म्हणजे ह्याच्यात एक टेक्निक आहे. एखादा मायक्रो कंट्रोलर वापरतोय, एखादा आर्डिनो वापरतोय, एखादा रास्पबेरी पाय वापरतोय, एखादा डिस्प्लेस कार्ड वापरतोय. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन ह्यात तरी काय लॉजिक वेगळं केलं का, ह्यात लॉजिक वेगळं केलं का, असे 3 पेपर वाचले तर आपल्याला चौथं काहीतरी आपण काय करावं. पेपर वाचले लगेच आयडिया येते डोक्यात की आपण हे केलं तर त्यापेक्षा चांगलं होईल का. लगेच तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम सिलेक्शन कसं होतं ते सांगते. पुढं काय फॉर्मॅटिव्ह, ते तर आयदर मल्टीडिसिप्लिनरी और इंटरडिसिप्लिनरी. देन रिसर्च अँड ब्रेनस्टॉर्म म्हणजे काय करणार आहे. समजा मी म्हणते की आर्डिनोला मला 5 व्होल्टचा पॉवर सप्लाय लागणार आहे. 5 व्होल्टचा पॉवर सप्लाय लागणार आहे. दिस इज सिम्पल वर्ड. व्हॉट हॅज टू बी डन टू गेट 5 व्होल्ट डीसी सप्लाय. वे काय करावं, काय करावं लागतं. 230 चा सप्लाय ट्रान्सफॉर्मर लागतोय, स्टेप डाऊन करावं लागते. स्टेप डाऊन नंतर रेक्टिफायर युनिट घ्यावं लागते. रेक्टिफायर नंतर रिपल येते. ते रिपल आणि कॅपॅसिटरच्या व्हॅल्यू सिलेक्ट करायला लागते. त्या रिपल सगळं झाल्यानंतर पुढे जे मिळते ते मला प्युअर डीसी मिळते, जी मी माझ्या आर्डिनोला देते. त्यामुळं पेपरमध्ये लिहिलेलं असते 5 व्होल्ट डीसी सप्लाय टू आर्डिनो, एवढंच दिलेलं असतं. पण ते 5 व्होल्ट घ्यायला भरपूर काय करावं लागतं. सो दॅट इज कॉल्ड ॲज रिसर्च अँड ब्रेनस्टॉर्म. किंवा ब्लॉक डायग्राम मध्ये मी लिहिलेलं आहे दिस इज आर्डिनो. आर्डिनो म्हणलं की आर्डिनोच्या पिनआउट काय आहे, काय नाही हे सगळं शोधून जायचं. आणि मग त्याच्या कसं जोडायचं, काय करायचं. आणि आता तुमच्याकडे ChatGPT आहे, त्यामुळे डायरेक्ट तुम्ही टाकलं की आर्डिनोला किती पिन असतात, प्रोग्रामिंगला काय काय करावं लागतं, कशी कमांड द्यावी लागते, टेल मी इच अँड एव्हरीथिंग इन डिटेल, सगळं तुम्हाला देईल. सो डिफाइन ऑब्जेक्टिव्ह कसे असायला पाहिजेत हे परत बघा. लोकांचा खूप गैरसमज आहे. ऑब्जेक्टिव्ह इज लाईक लिव्हिंग. ऑब्जेक्टिव्ह कशाला ऑब्जेक्टिव्ह म्हणायचं. व्हॉट इज मिनिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह. कारण इकडे पण लोकांना एवढं माहिती आहे की नाही, म्हणजे तुम्हाला कोणाला गाईड करायला टीचर लोकांना म्हणजे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय. ऑब्जेक्टिव्ह आर क्वांटिटेटिव्ह, जे मेजर करता येतात त्याला ऑब्जेक्टिव्ह म्हणतात. समजा सिंपल एक्झाम्पल देते. लास्ट टार्गेट काय, आय शुड गेट डिस्टिंक्शन किंवा 90% मार्क्स इन माय डिप्लोमा इज माय ऑब्जेक्टिव्ह. फायनल ऑब्जेक्टिव्ह, हे फायनल ऑब्जेक्टिव्ह आहे. ते काय मेजर करता येते क्वांटिटेटिव्ह. मग त्याच्यात मी परत सब ऑब्जेक्टिव्ह सेट करते. सब ऑब्जेक्टिव्ह काय, मला मशीन मध्ये 80 मिळायला पाहिजे, मॅथ्स मध्ये 95 मिळायला पाहिजे, ह्याच्यात एवढे मिळायला पाहिजे, ओरल मध्ये एवढे मिळायला पाहिजे. किंवा मी एक ऑब्जेक्टिव्ह डिसाईड करते की मी एक सक्सेसफुल
डिप्लोमा इंजिनियर असायला पाहिजे. हे काय झालं, जनरलाइज स्टेटमेंट झालं. हे माझं विजन आहे. ते अचीव करायला मला काय करायचं, नेचरमध्ये मी त्याला डिस्ट्रीब्यूट करणार. माझा एक पेपर पब्लिश व्हायला पाहिजे. माझा प्रोजेक्ट मध्ये मला 2 कॉम्पिटिशनमध्ये प्राइज मिळायला पाहिजे. मला सगळ्या पेपरमध्ये कमीत कमी 80% मार्क पाहिजे. म्हणजे हे काय करते मी, क्वांटिटेटिव्हली आय एम डिफायनिंग व्हॉट आय एम गोइंग टू डू. आता प्रोजेक्टमध्ये मी बोलते की कसं ऑब्जेक्टिव्ह असेल, दोन लिटरेचर सर्वे. पहिलं सगळे पेपर वाचते आणि मी लिटरेचर सर्वे म्हणजे काय, वेगवेगळे रिसर्च पेपर वाचायचे जे मी आता सांगितले. त्याच्यावरनं मी काय काम करते, पुढं ऑब्जेक्टिव्ह डिसाइड करणार आहे. त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये मी काय म्हणणार आहे, सिलेक्शन ऑफ द कंपोनंट्स, सिलेक्शन ऑफ द मटेरियल अँड टेंटेटिव्ह कॉस्ट अनालिसिस. हे पहिला पार्ट. ह्याच्यानंतर पुढचा पार्ट काय करते, असेंबली करते आणि प्रोटोटाइप मॉडेल तयार करते. त्या प्रोटोटाइप मॉडेलचं नेक्स्ट पेज मध्ये काय करते, हे ऑब्जेक्टिव्ह ठरलं होतं की माझा पॉवर थेट व्हायला पाहिजे. मी ट्रिगर केसेस देते, त्यातले किती करेक्ट हे झाले, डायग्नोसिस झाले हे चेक करते. आर यू गेटिंग द थिंग्स? असे क्वांटिटेटिव्हली मी 1 2 3 4 पॉइंटर्स देते. दॅट इज कॉल्ड ॲज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रोजेक्ट. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे अशी थेरॉटिकली बनलेले सांगितले 4 लाईन किंवा 5 लाईन मध्ये 5 ऑब्जेक्टिव्ह डिफाइन करायचे. मी लिटरेचर सर्वे करेल, पेपर सगळं करेल, त्याच्यानुसार माझे ब्लॉक डायग्राम ठरवेल. त्या ब्लॉक डायग्राम नंतर पुढच्या काय करेल, मी पॉइंटर्स डिसाइड करेल. तर कंपोनेंटला किती खर्च येतोय, काय काय स्पेसिफिकेशन आहे ते डिसाइड करेल. याच्यानंतर प्रोटोटाइप डेव्हलप करेल, टेस्ट करेल. आणि जर एखादा प्रोजेक्ट असा असेल तर मी सिम्युलेशन मध्ये टेस्ट करेल, रिअल मध्ये टेस्ट करेल आणि त्या रिअल आणि सिम्युलेशन मध्ये रिझल्ट व्हेरिफाय होतात का नाही चेक करेल. हे माझं ऑब्जेक्टिव्ह. एवढंच सांगते. सिलेक्ट टेक्नॉलॉजी अँड टूल्स, त्यातलाच पार्ट ऑलरेडी सांगितलं की 5 पॉईंट पाहिजे तर म्हणलं काय काय करावं लागतं. डेव्हलप प्रोटोटाइप डेव्हलप केला म्हणजे तुमचं मॉडेल डेव्हलप केलं. त्याच्यानंतर टेस्ट आणि इम्प्रूव्ह. मला लक्षात आलं की 10 टेस्टिंग मध्ये माझे 3 फेल गेले पॉवर ठेवून. म्हणजे काय झालं, थोडा करंट वाढला की तुझं काम नाही करत आहे, लोड वाढला की काम नाही करत आहे. जेव्हा जास्त टेस्टिंग होईल तेव्हाच तुझा ट्रिगर होते. म्हणजे काय होतंय, मला ॲक्युरसी लेवल वाढवावी लागेल. अगेन गो टू युअर वर्क, डू मॉडिफिकेशन युअर आर्डिनो प्रोग्राम आणि लास्ट काय, डॉक्युमेंटेशन अँड रिपोर्ट प्रिपरेशन. So okay, because function is going to start, so we'll stop here. Sometime once again for second.